नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। शरीरामध्ये जर रक्ताची पातळी कमी असेल ना तर हा ज्यूस आहे तो एकदम उपयोगी ठरणार आहे। आणि लहान मुलं देखील ना बीट खात नाही तर ज्यूस ना खूप आवडीने पितात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सोलून कापून घेतलेला बीट घेतलेला आहे, एक आवळा आहे, अर्धा इंच अद्रक, 4-5 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हळद, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस त्यामध्ये माठातलं थंडगार असं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। तर जिऱ्याची पूड आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलात तरी चालेल किंवा नाही घातलात तरी देखील चालेल, पण चटपटीत खूपच सुंदर असा ज्यूस तयार होतो आणि चवीला देखील अप्रतिम लागतो। तर पहा, अशा पद्धतीने ना छान मी मिक्सरला बारीक ज्यूस वाटून घेतलेला आहे। तर अशा एका गाळणीमध्ये मी ज्यूस आहे ना वाटून घेतलेला तो गाळून घेत आहे। रंग देखील फार सुंदर आलेला आहे ज्यूसचा। तर आणखीन थोडंसं पाणी घालून गाळून घेते। तर घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 1 ग्लास किंवा एका माणसासाठी ज्यूस तयार होतो। तर हा जो किस राहिलेला आहे ना ज्यूसमधला, तर हा आपण पिठामध्ये मळून पराठे देखील याचे बनवू शकतो। तर पहा, छान असं बीटचा ज्यूस आहे ना तयार झालेला आहे। तर यामध्ये आणखीन काही असे बारीक बारीक किस राहिलेले असतात, तर तो ना मी पुन्हा एकदा गाळून घेणार आहे। तर अशा पद्धतीची ना एक मी गाळणी घेतलेली आहे जी चहाची असते ना ती, तर त्यामधून पुन्हा एकदा गाळून घेते। तर पहा, राहिलेला जो पण किस आहे ना तर तो गाळणीमध्ये जमा झालेला आहे। तर तुम्हाला आणखीन या ज्यूसमध्ये आवडीप्रमाणे गाजर, पालक याचा देखील तुम्ही वापर करू शकता। खूपच उत्तम असा छान चटपटीत ज्यूस तयार होतो। शरीरामध्ये रक्ताची पातळी एकदम झपाट्याने वाढवतं, केस देखील सुंदर राहतात आणि त्वचेवर ना तजेलदारपणा येतो। तर हा ज्यूस आहे ना इतका उत्तम प्रकारे आरोग्यदायी ज्यूस आहे। तर तुम्हाला आजचा ज्यूसची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।